हॅलो फ्रेंड्स, आज मी बटाटे वड्यांची रेसिपी करणार आहे। हे बघा, मी इथे 6-7 बटाटे घेतलेत, मीडियम साइजचे घेतलेत। ते आता मी उकडणार आहे आणि शिट्ट्या 4-5 करून घेणार आहे। इथे तयारी करून घेतली। मिरची, आलं, लसूण सगळं मी वाटून घेणार आहे। बटाटे उकडत ठेवलेत, 4 शिट्ट्या झाल्या की भेटू परत आपण। तोपर्यंत मी लसूण सोलते। हे बघा, इथे माझे बटाटे उकडून झालेत आणि इथे मगाशी मी आलं, लसूण आणि मिरची काढली होती, त्याची पेस्ट पण करून घेतली आहे। बटाटे सोलून स्मॅश करून घेते, म्हणजे बारीक चुरून घेते। कढई तापली, आपण फोडणीसाठी तेल टाकूयात। थोडंच टाकायचं तेल आता, कारण की नंतर बटाटा वडा तळायचा आहे। आणि हे बघा, इथे मी बटर हिंग टाकते, थोडं मोहरी टाकतीये, कढीपत्ता टाकतीये आणि आता हे वाटण केलेलं सगळं टाकलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे ह्याच्यात। मस्त फोडणी झाली ना खोकल्याची, चांगली खरपूस करते मी फोडणी। झाली आहे माझी छान। आता मी बटाटा टाकून घेते। सिया हलवते, कशी हलवते मिक्स करून घेते मी छानपैकी। तेल मी कमीच टाकले आता, फक्त मी आता हे मिक्स करून घेणार आहे छानपैकी। मीठ टाकायचं, मीठ टाकतीये। ज्यांना जास्त तिखट पाहिजे असतील त्यांनी मिरच्यांचं प्रमाण वाढवा। मी पण मिरच्या बऱ्यापैकी जास्तच टाकल्यात। अशा प्रकारे आले आहेत सियाचे पप्पा काव घेऊन। हे बघा, अशा प्रकारे माझं हे सगळं एकजीव करून झालेलं आहे। मी कोथिंबीर नाही टाकत, कारण की माझ्या सियाला कोथिंबीर नाही आवडत, ती बसते निवडत बटाटे वडा खाताना, त्यामुळे मी बऱ्यापैकी कमीच टाकत असते, म्हणजे नाहीच टाकत कोथिंबीर। असेल तर टाकते। आता फक्त कढीपत्ता, मोहरी, हिंग आणि आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकली। ते थोडं गार होऊ दे। गार झाल्यानंतर मी बटाटे वडे वळून घेणार आहे। गार होते तोपर्यंत डाळीचं पीठ भिजवून घेते। इथे 3 मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलंय। आता ह्याच्यामध्ये मी मीठ थोडंसं टाकणार आहे, कारण की आपण ह्याच्यात टाकले बऱ्यापैकी मीठ, फक्त कवरला चव यावी म्हणून। हे बघा, थोडंसं मीठ टाकते आणि वरतून
तांबूस थोडासा कलर या म्हणून फक्त स्प्रिंकल करते तांबडं तिखट, बस काहीच नाही टाकणार. आता थोडं पाणी टाकून भिजवून घेणार आहे. आई भिजवते डाळीचं पीठ. खूप पातळ नाही भिजवायचं आणि खूप घट्ट पण नाही भिजवायचं, मीडियम करायचं. कारण का खूप घट्ट भिजवलं ना तर ते कवर खूप जाडसर होतं आणि मग ते नाही नीट आतमध्येपर्यंत शिजत, पिठू लागतं. बटाटे वडे कसे मी छोटे छोटे वडे वळून घेतले, थोडे गोल पण केलेत आणि थोडे चपटे पण केलेत. अजून वळायचे. इकडे तेल तापत ठेवले. आई करते वडे, म्हणजे आई तळतीये वडे. थोडे मी केलेत, थोडे आई करते, वळून घेते आणि तळणारे. तेल छान गरम झालंय. गोल वडे सोडतेस का आधी? छोटे छोटे. चांगलंच तेल तापले. आमच्याकडे वडापाव सगळ्यांना आवडतो. बटाटा वडा लवर आहेत सगळे आणि गरम गरम मस्त लागतात. गोल टाकलेत वडे, ते हे पण चपटे वडे थोडेसे. हे बघा असा कलर आलाय. तांबूस तांबूस गोल गोल बटाटे वडे. सगळे तळून घेते आणि मग परत दाखवते मी तुम्हाला बटाटे वडे. हे बघा, हा चपटा बटाटा वडा. हे गोल. सगळे प्रकार दाखवते का. काय काय लोक असे गोल करतात, काय काय असे चपटे करतात. अशा प्रकारे सगळे वडे आम्ही तळून घेतले. इथे पाव, या वडापाव खायला सगळ्यांनी. हे बघा कसा कलर झालाय. आणि वडापावबरोबर आमच्याकडे कांदा लागतो. सो इथे सिया मॅडम कांदा चिरतायत नेहमी सारख्या. जाड जाड कांदा चिरलाय, बारीक कांदा चिर. चलो या खायला. बाय बाय.